माईक बंद आहे सर तुमचा. सर तुमचा माईक बंद आहे. सो देन त्याच्यानंतर आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी पण आपण डिस्कस केलेला आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो आपल्याला, जो काही विस्कस फोर्स आहे दोन लेअर मधला, बरोबर, दोन लेअर मधला जो विस्कस फोर्स आहे तो कशावर डिपेंड होता. वन्स अगेन वी विल रिवाइज द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो आपल्याला, yes, that viscous force F, it is directly proportional to viscous force, it is directly proportional to the area, and that viscous force it is also directly proportional to the velocity gradient, that is dv by dx. So in such a cases that viscous force it is equal to k into a into dv by dx. इथे k काय होता, k it is the proportionality constant. या k लाच आपण कशाने रिप्लेस केलं, इटा. कशाने रिप्लेस केलं, इटा. आणि इटाला आपण काय म्हटलं, कोइफिशियंट ऑफ, यस, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हटलेला आहे. लक्ष द्या, हायड्रोडायनॅमिक्स चालू आहे. कुठला टॉपिक चालू आहे, हायड्रोडायनॅमिक्स. त्यामधला आपण टॉपिक स्टार्ट करतो आहे विस्कॉसिटी. विस्कॉसिटी मध्ये पहिला लॉ झाला, पहिला लॉ झाला. कुठला लॉ होता, न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ काय सांगतो की जो विस्कस फोर्स आहे, विस्कस फोर्स कशावर प्रोपोर्शनल असतो, एरिया आणि वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी ग्रेडियंट काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला सांगितलेली आहे, ठीक आहे. सो दॅट एफ, दॅट फोर्स, विस्कस फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू इटा ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. हा फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे, ठीक आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी तुम्हाला म्हटलं लर्न करा, लर्न करा. याच्यावर 1 मार्क किंवा ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन सेट होऊ शकतो फायनल पेपर मध्ये, इम्पॉर्टंट आहे, ओके. आणि याच्यावर तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये न्यूमेरिकल पण दिलेले आहेत, ते न्यूमेरिकल आपण डिस्कस करणार आहोत, ओके. परत एकदा कन्सेप्ट लागेल तर रिवाइज करतो. फ्लुइड म्हणजे काय, अज्युम केला आपण, एखादं लिक्विड असेल, फ्लुइड आहे म्हणजे लिक्विड आहे, ठीक आहे. फ्लुइड मध्ये आपण लिक्विड घेऊया, तर लिक्विडला आपण काय अज्युम करतो की इट कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ लेयर्स. इट कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ लेयर्स. व्हेन फ्लुइड फ्लोज, जेव्हा एखादं फ्लुइड फ्लो होतं तेव्हा लेयर एक लेयर वरच्या लेवर, वरच्या प्रत्येक लेयर काय असतं, लेयर बाय लेयर काय होतं, फ्लो होतं, ओके. लिक्विड इट कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ लेयर म्हटलं होतं. इट कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ लेयर. इकडे बघा, स्क्रीन कडे बघा, ठीक आहे. सो n नंबर ऑफ लेयर्स, प्रत्येक लेयर आहे वर एकमेकांवर काय होतं, फ्लो होतं, एकमेकांवर लाय असताना ती फ्लो होणार, बरोबर. मग ही जर सपोज 10 मीटर पर सेकंड नी फिरत असेल, बरोबर आहे, ओके. ही लेयर याला अपोज करणार, ही 10 मीटर पर सेकंड नी खालची लेयर याला पळू देणार नाही, बरोबर आहे, ओके. म्हणजेच याचा अपोजिट अर्थ काय, ही वरची लेयर खालच्या लेयरला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार, किंवा आणखी एक अर्थ सांगता येईल की खालची लेयर वरच्या लेयरला अपोज करणार, ओके. आणि हा जो विस्कस फोर्स आहे एफ, आणि तोच विस्कस फोर्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. लक्ष द्या, कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर लक्षात घ्या की ही जी वरची लेयर खालच्या लेयरवर फ्रिक्शन ऑफर करत आहे, किंवा खालची लेयर वरच्या लेयरवर फ्रिक्शन ऑफर करत आहे, तो विस्कस फोर्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे, ठीक आहे. तोच विस्कस फोर्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे, क्लिअर. तो विस्कस फोर्स किती होता, इटा ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. तो विस्कस फोर्स कशावर डिपेंड आहे, या लेयरचा कॉन्टॅक्ट सरफेस एरिया. लेयर ह्या किती एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ठीक आहे, किती सरफेस एरिया पर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्यामुळे ए घेतला. नेक्स्ट डीव्ही बाय डीएक्स वेलोसिटी ग्रेडियंट वर डिपेंड आहे की ही जी वेलोसिटी आहे पर युनिट डिस्टन्सला किती व्हॅरी करत आहे, डीएक्स नी किती, त्यामुळे आपण घेतलं ना डीव्ही बाय डीएक्स घेतला, ओके. वेलोसिटी एका युनिट मीटर पर सेकंड, एका युनिट मीटर मध्ये किती वेलोसिटी ग्रेडियंट आहे, किती वेलोसिटी डिफरन्स होत आहे, जनरली लक्षात ठेवा डीव्ही बाय डीएक्स, क्लिअर. यावर डिपेंड आहे, हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. फॉर्म्युला पाठ पाहिजे म्हटलं, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी फॉर्म्युला लर्न झाला पाहिजे. काय फॉर्म्युला, इक्वल टू इटा ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. फॉर्म्युला काय, F is equal to eta A into dV by dx, where yet eta, चला बोला, eta is the coefficient of viscosity, area is what, yes, contact surface area असणार. हा कॉन्टॅक्ट सरफेस, ठीक आहे, ही लेयर आहे, ही लेयर आहे. एक्झाम्पल बोर्डचं येणार आहे आता पुढे, बोर्डचं एक्झाम्पल, ठीक आहे. एक्झाम्पल सांगून दिलं तो आता परत एकदा, ठीक आहे. लेट सपोज देर इज वन बोट, दिस इज द बोट, ठीक आहे, बोट आहे, इमॅजिन, लेट सपोज दिस इज द बोट. Now this boat, it is flowing
ऑन सर्टन वॉटर, एका वॉटर सपोज सी वॉटर वरती फ्लो होत आहे, ठीक आहे. लेट सपोज दिस इज द सी वॉटर. ओके, याच्यामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही आता सर म्हणणार की हा तर सॉलिड कॉन्टॅक्ट आहे, लक्षात घ्या, एक्झाम्पल लक्षात घ्या, लक्षात घ्या. बघा शिपचा जो कॉन्टॅक्ट सरफेस एरिया आहे सर हा सॉलिड आहे आणि हा लिक्विड आहे. सर म्हणणार हा सॉलिड टू लिक्विड कॉन्टॅक्ट सरफेस एरिया आहे, तर मग या केसमध्ये तुम्ही कोणता फॉर्म्युला लावणार, कोणता फॉर्म्युला लावणार? डेफिनेटली या केसमध्ये सुद्धा तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकता, ठीक आहे. बघा हा फॉर्म्युला लावू शकणार, पण ही जर सबमर्जिबल शिप असेल, सबमर्जिबल जे आपले असतात पाणबुड्या, पाणबुड्याला तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकत नाही. शिपला तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकता. समजून घ्या, लक्ष द्या, काय म्हटलंय मी, शिपला तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकता, बट पाणबुडीला तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकत नाही. पाणबुडीला, पाणबुडी म्हणजे काय असतं की एक जहाज असतं, ते पाण्यामधून फ्लो होत असतं, बरोबर आहे. पाण्यामधून फ्लो होणारा विस्कस फोर्स आपण या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकत नाही. काय सांगतोय, शब्दाकडे लक्ष द्या. जर ही पाणबुडी, पाणबुडी समजतं, एक पिक्चर निघाला होता, मूवी होता त्याच्यावर, पाणबुडीवर, ठीक आहे. सो त्या सपोज ही पाणबुडी पाण्यामधून जर फ्लो होत असती, तर त्या केसमध्ये जे काही सीचं वॉटर आहे त्याच्यावर जो विस्कस फोर्स ऑफर करणार आहे, तो विस्कस फोर्स आपण इथे कॅल्क्युलेट करू शकत नाही. ओके, न्यू रिक्वेस्ट फ्रॉम दी, आता नको रिक्वेस्ट पाठवू लेक्चर स्टार्ट झाल्यावर, ठीक आहे. तो विस्कस फोर्स पाणबुडीच्या केसमध्ये आपण या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकत नाही. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, लक्ष द्या, हा फक्त सरफेस टू सरफेस वर डील करतो. जर सपोज एखादी बॉडी ही शिप चुकून टायटॅनिक सारखी जर पाण्यात बुडाली, तर त्या केसमध्ये लागणारा विस्कस फोर्स हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीने कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्याच्यासाठी दुसरा लॉ आहे, ठीक आहे. टायटॅनिक साठी आपण लावणार स्टोक्स लॉ. कुठला लावणार ना, स्टोक. याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला तो कुठला, स्टोक्स लॉ. न्यूटन्स लॉ कसा आहे, न्यूटन्स लॉ कशावर डिपेंड आहे तुमचा, न्यूटन्स लॉ सरफेस टू सरफेस, ठीक आहे. ही शिप आहे, ही शिप या सी वर फ्लो होत आहे, ठीक आहे. आता या शिपचा जो कॉन्टॅक्ट सरफेस एरिया आहे त्यांनी म्हटलं ए आहे. काय म्हटलं, या शिपचा कॉन्टॅक्ट सरफेस एरिया ए आहे, आणि या ही जी शिप आहे ही 10 किलोमीटर पर आवरनी काय होत आहे, रन होत आहे. 10 किलोमीटर पर आवरनी रन होत आहे. वेलॉसिटी दिलेली आहे, हीच वेलॉसिटी या खालच्या लेअरची वेलॉसिटी घ्यायची असतं. एक्झाम्पल येणार, ठीक आहे, त्यावेळेला आपण ते डिस्कस करू, पण सांगितलंय तुम्हाला सिग्निफिकन्स न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं. क्लिअर, सरफेस टू सरफेस मध्ये, ठीक आहे, सॉलिड टू सरफेस मध्ये सुद्धा हा फॉर्म्युला तुम्ही लावू शकता. क्लिअर, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. क्लिअर. So let us start with the numerical related to this particular topic. Yes. So फॉर्म्युला पार्ट झाला पाहिजे, एवढ्या वेळा ओरडलोय, फॉर्म्युला पार्ट पाहिजे, ठीक आहे. सो देयर इज वन न्यूमरिकल विच इज गिवन इन युअर स्टेट बोर्ड. स्टार केलेला आहे, याचा अर्थ तुमचं स्टेट बोर्डला हे न्यूमरिकल दिलेलं आहे. ओके, बोर्डवर हेच न्यूमरिकल लिहिलेलं होतं, तुम्हाला म्हटलं लिहा, तुम्ही लिहिलं नाही, ठीक आहे. सो नोट डाउन करा. न्यूमरिकल क्वेश्चन नंबर 121. क्वेश्चन नंबर 121. A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10 raised to the power minus 2 meter square with a velocity of 2 into 10 raised to the power minus 2 meter per second, comma, when it rests on a layer of oil 1.5 into 10 raised to the power minus 3 meter thick, full stop. Find the coefficient of viscosity of the oil. स्टेट बोर्ड स्टार्ट केलाय, क्वेश्चन आहे स्टेट बोर्डचा, म्हणजे स्टेट बोर्डच्या एक्सरसाइज मध्ये दिलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हा क्वेश्चन घ्यावाच लागेल, कारण पेपर मध्ये विचारला जाऊ शकतो. क्लिअर. स्टेट बोर्ड एक्सरसाइज मध्ये दिलेला क्वेश्चन आहे, एकदम सिंपल, काहीच नाहीये फॉर्म्युला मध्ये, काहीच नाहीये न्यूमरिकल मध्ये. ओके, काही ताकदवर न्यूमरिकल नाहीये, एकदम सिंपल सॉल्व्ह होईल न्यूमरिकल. ओके, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या, त्या न्यूमरिकल मध्ये काय सांगितलंय त्या आत्मा लक्षात घ्या, त्या न्यूमरिकलचा काय सांगत काय न्यूमरिकल ते बघा. Clear. So let us start with this solving to solve this particular numerical. Okay, so question number, माहित नाही आला का, माहित नाही आला असं, ठीक आहे, जाऊ द्या. ओके, नोट डाऊन केलं का न्यूमरिकल, एकदम सिंपल. फॉर्म्युला आपला फिक्स आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, F is equal to eta A into dV by dx. फॉर्म्युला क्लिअर. अरे न्यूमरिकल नोट डाऊन केलं असेल तर हो म्हणा. न्यूमरिकल नोट डाऊन केलंय का? येस सर.
केलाय नोट डाऊन न्यूमरिकल? Yes, sir. Yes, sir. Okay, let us solve this particular numerical now. सॉल्व करायचं न्यूमरिकल. चला ट्राई करा. यस, 1 by 1. चलो देखो इधर, लक्ष आहे? काय दिलंय तुम्हाला? एक horizontal force of 1 Newton is required to move a metal plate. ठीक आहे, मेटल प्लेट म्हटलेला आहे, मेटल प्लेट आणि एरिया दिलेला आहे त्याचा. लेट सपोज फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक वन मेटल प्लेट घेऊया. एक मेटल प्लेट घ्यायची, चला एक मेटल प्लेट घेऊया. लेट सपोज दिस इज द मेटल प्लेट. लेट सपोज मेटल प्लेट घेतली, त्यांनी काय दिलंय? होरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन. एक होरिझॉन्टल फोर्स लावलेला आहे त्यांनी या ठिकाणी, या प्लेट. ठीक आहे, कन्सेप्ट समजून न्यूमरिकल सॉल्व करायचं कधी पण, तेव्हा इंटरेस्टिंग वाटतं. आणि हा होरिझॉन्टल फोर्स तुम्हाला किती दिलेला आहे? त्यांनी 1 न्यूटन. किती दिलेला आहे? 1 न्यूटन. होरिझॉन्टल फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मेटल प्लेट ऑफ एरिया. ठीक आहे, हा एक फोर्स दिलेला आहे. हा फोर्स कोणता आहे मी डायरेक्टली सांगत नाहीये, हा फोर्स विस्कस फोर्स आहे म्हणून. ओके, थोडंफार डिस्कस करूया, त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला हा विस्कस फोर्स आहे म्हणून. हा याला म्हणून फक्त आपण एफ म्हणू. फोर्स म्हटला की त्याला आपण एफ म्हणणार. ठीक आहे, एफ दिलेला आहे 1 न्यूटन. नंतर सांगेल हा विस्कस फोर्स आहे म्हणून. इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मेटल प्लेट ऑफ एरिया. एरिया ऑफ मेटल प्लेट तुम्ही गिवन डेटा नोट डाऊन करत असाल. ठीक आहे, आता ते काही सांगायची वेळ नाहीये, बरेच न्यूमरिकल झालेले आहे, म्हणजे गिवन डेटा सुरू आहे. ठीक आहे, सॉरी, सो गिवन डेटा एरिया दिलेला आहे तुम्हाला 10⁻⁻² मीटर स्क्वेअर. क्लियर? विथ अ वेलॉसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंड. म्हणजे या प्लेटची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे v इज इक्वल टू 2 into 10⁻⁻² मीटर पर सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे? व्हेन इट रेस्ट ऑन अ लेअर. कधी कधी दिलेली आहे ही वेलॉसिटी? व्हेन इट रेस्ट ऑन अ लेअर ऑफ ऑइल. ठीक आहे, लेअर ऑफ ऑइल, एका लेअर ऑफ ऑइल वर ही मेटल प्लेट त्यांनी ठेवलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, त्यांचं म्हणणं समजून घ्या तुम्ही. ओके, काय म्हणणं आहे त्यांचं? की ही एका लेअर ऑफ ऑइल, लेट सपोज दिस मेटल प्लेट इट इज लाई ऑन अ लेअर ऑफ ऑइल. एक लेअर आहे, त्या लेअर वर ही मेटल प्लेट त्यांनी ठेवलेली आहे, आपण नाही, त्यांनी ठेवली. ठीक आहे, अशा प्रकारे काहीतरी ती ऑइलची लेअर असेल. ठीक आहे, आतमध्ये आहे, आतमध्ये आहे. ठीक आहे, मी ऑइलची लेअर ड्रॉ केली सपोज, आणि आतमध्ये इथे सुद्धा तुमचा तो ही लेअर आहे. ठीक आहे, आतमध्ये आहे आणि ही प्लेट वरती आहे. ही जे दिसत आहे तुम्हाला ही ऑइलची लेअर आहे, समजून घ्या. ही काय आहे? तुमची ऑइलची लेअर. दिस इज नथिंग बट द ऑइल लेअर. बरोबर, ही ऑइल लेअर तुम्हाला किती थिकनेस पर्यंत दिलेली आहे? ही जी मेटल प्लेट आहे इट रेस्ट ऑन अ ऑइल लेअर ऑफ 1.5 into 10⁻³ मीटर थिक. बरोबर, म्हणजे याची थिकनेस तुम्हाला दिलेली आहे. काय दिलेली आहे? थिकनेस. काय दिलेली आहे? थिकनेस दिलेली आहे. काय दिलेली आहे? थिकनेस. सो लेट अस कन्सिडर द थिकनेस फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट. ठीक आहे, थिकनेस ऑफ द मेटल प्लेट. थिकनेस ऑफ द मेटल प्लेट म्हणजे तुम्हाला टी दिलेला आहे. टी इज इक्वल टू
1.5 into 10 raised to the power -3 meter. Okay. Find the coefficient of viscosity of the oil. त्यांनी काय विचारलंय, या ऑइलचा कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे आपल्याला इटा विचार, काय विचारलेला आहे, इटा विचारलेला आहे. क्लिअर? ओके. हा, याची थिकनेस 1.5 इंटू 10 raised to the power -3 मीटर आहे. याचा अर्थ काय सांगा बरं मला आणखी दुसऱ्या भाषेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? ओके, काय मिनिंग आहे याचं? याची थिकनेस 1.5 इंटू 10 raised to the power -3 मीटर आहे. याचा अर्थ असा की ही जी मेटल प्लेट आहे ती बॉटम सरफेस पासून एवढ्या हाईटवर ठेवलेली आहे, असं आपण होईल. अरे याची थिकनेस, ऑइलची थिकनेस 1.5 इंटू 10 raised to the power -3 मीटर आहे. याचा अर्थ असा ही मेटल प्लेट बॉटम सरफेस पासून एवढ्या हाईटवर ठेवलेली आहे, असं पण होऊ शकतो. क्लिअर? ओके. नाउ लेट अस कन्सिडर. परत एकदा न्यूमेरिकल वाचून घ्या की त्यांनी म्हटलं आहे की ही विस्कस एवढा तुम्हाला फोर्स लागत आहे टू अवॉइड द विस्कस फोर्स. ठीक आहे. Once again read the numerical. A horizontal force of 1 Newton is required. Numerical simple आहे, तसं नाही पण समजून घ्यायचं. A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area. Okay. आता तुम्हाला एरिया दिलेला आहे, हा 1 न्यूटन फोर्स लागत आहे. तुम्हाला माहिती आहे स्टेशनरी, लेट सपोज दिस पर्टिक्युलर प्लेट इट इज स्टेशनरी प्लेस ऑन ऑइल. स्टेशनरी प्लेट ऑइल वर प्लेस केली, बरोबर. ऑइल वर प्लेस केल्या केल्या त्याच्यावर विस्कस फोर्स लागणार, बरोबर आहे. तो विस्कस फोर्स कुठे लागणार, बघा, त्याला या डायरेक्शननी फोर्स लावत आहे म्हणजे विस्कस फोर्स या डायरेक्शननी लागणार. क्लिअर? या डायरेक्शननी कुठला फोर्स, विस्कस फोर्स लागणार. कुठला फोर्स, विस्कस फोर्स लागणार. मग या मेटल प्लेटला त्याच्या रेस्ट पोझिशन पासून मूव्ह करण्यासाठी या विस्कस फोर्स एवढाच फोर्स लावावा लागेल. त्यांनी तो फोर्स लावलेला आहे F इज इक्वल टू 1 न्यूटन. यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज विस्कस फोर्स. यालाच आपण म्हणतो दॅट इज विस्कस फोर्स. क्लिअर? यालाच आपण काय म्हणतो, विस्कस फोर्स. जो फोर्स तुम्हाला दिलेला असेल तो फोर्स काय असेल, विस्कस फोर्स असेल. कारण त्या मेटल प्लेट या बॉइलवर ठेवल्यानंतर याच्यावर ओके तुम्हाला मोशन या डायरेक्शननी करायचं, विस्कस फोर्स या डायरेक्शननी लागेल, बरोबर. जेवढा मोशन मध्ये फोर्स लावणार तेवढाच इकडे इक्वल अँड अपोजिट तुमचा काय लागेल, विस्कस फोर्स लागेल. ठीक आहे. सो दिस F इज नथिंग बट द विस्कस फोर्स. सो लेट अस स्टार्ट द सोल्युशन नाउ. टू फाइंड तर माहिती आहे सगळ्यांना, टू फाइंड लिहिण्याची पण आवश्यकता नाहीये. काय इथं लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्ही लिहा. टू फाइंड इटा फाइंड आउट करायचं आहे म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी फाइंड आउट करायची आहे. नाउ सोल्युशन. वी नो दॅट ओके, आपल्याला माहिती आहे की मेटल प्लेट म्हणजे सॉलिड कॉन्टॅक्ट आहे, हा लिक्विड लेअरचा कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे. सॉलिड टू लिक्विड लेअर कॉन्टॅक्ट आहे. इथे तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी लावू शकता. ओके, सॉलिड सरफेस इज इन कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड सरफेस. ओके, हॅव्हिंग द एरिया, दॅट इज एरिया, वेलॉसिटी सगळं दिलं बघा, त्याबद्दल डिस्कस करत नाही. सो लेट अस स्टार्ट दी सोल्युशन नाउ. येस, क्लिअर करू? इथपर्यंत झालेलं आहे, क्लिअर करायचं का? अरे झालेलं आहे का? क्लिअर करू का? हो सर. एरिया लिहिलेला आहे, इटा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो नाउ कन्सेप्ट समजून न्यूमेरिकल सॉल्व करा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील. सोल्युशन बघा. चला, आपल्याला काय माहिती आहे की हा जो विस्कस फोर्स आहे हा प्रपोर्शनल असतो कोणाच्या, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीच्या इनटू किती एरिया कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्या, आणि dv बाय dx. एखाद्या वेळेस फॉर्म्युला लक्षात नाही राहिला, रिमेंबर नाही राहिला तर कन्सेप्ट लक्षात ठेवायची. क्लिअर? इटा ए इंटू dv बाय dx. पण तुम्हाला त्यांनी विचारलं काय की इटा फाइंड आउट कराय म्हटलंय, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी फाइंड आउट करायचा होता. फॉर्म्युला येणार F बाय A into dv by dx into dv by dx. Clear? So eta is equal to put करा, व्हॅल्यू पुट करा. F ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 न्यूटन. ठीक आहे, 1.
सगळं SI मध्ये दिलेलं आहे, कन्व्हर्जनची गरजच नव्हती. मीटर एरिया 10⁻⁻², 10⁻⁻² इंटू dv बाय dx. हा, आता dv बाय dx काय घ्यायचा, काही विचार करायचा नाही. दिलेली व्हेलॉसिटी वरती लिहायची आणि दिलेली डिस्टन्स जो काही असेल इथे थिकनेस खाली लिहायचं. ठीक आहे. ओके. सो तुम्हाला दिलेले आहे dv 2 इंटू 10⁻⁻², 2 इंटू 10⁻⁻² मीटर पर सेकंड अँड थिकनेस म्हणजे dx घ्यायचा 1.5 इंटू 10⁻⁻3. ठीक आहे. सो यू कॅन इझिली सॉल्व दिस. ओके. काही प्रॉब्लेम आहे? इकडे इरेज करावं लागेल. आता इकडे इरेज करू. झाला ऑइल लेअर खतम. ठीक आहे. So that eta is equal to yes 1 आहे 10⁻⁻². So 10⁻⁻², 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁴ वरती येणार. अरे क्लिअर का? डायरेक्ट करतो. 10⁻⁻², 10⁻⁻2 म्हणजे 10⁻⁻4 झाले. क्लिअर. हा 10⁻⁻4 वरती गेला तर 10⁻+4 येणार. ठीक आहे. खाली 10⁻⁻3 आहे. हा ऍज इट इज 10⁻⁻3 वरती येणार. पॉवर ऑफ इंडायसिस. ठीक आहे. रेशियो अँड प्रपोर्शन. पॉवर ऑफ इंडायसिस नाही, रेशियो अँड प्रपोर्शन. ठीक आहे. खाली काय राहिला 2/1.5. ठीक आहे. आता इथे बघा मी काय करतो तर शॉर्ट ट्रिक्स, एकदम शॉर्ट ट्रिक्स. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही या 1.5 ला 3/2 लिहू शकता? अरे 3/2 लिहू शकता का? अरे ते 3/2 लिहू शकत नाही. हा 1.5 बरं ठीक आहे. हा 1.5 इथे आहे म्हणजे 1.5 इथे आहे. अरे आहे की नाही? ठीक आहे. 1.5 ला मी 3/2 लिहू शकतो? नाही लिहू शकत. राहू दे, तुम्हाला एवढं नाही जाऊ द्या. तर साधं सिंपल शिकवा. ओके. सो 2/1.5 2/1.5 कॅल्क्युलेट करायचं असेल सो 1.5 म्हणजे असतो तुमचा इथे 3/2. किती असतो? 3/2. हा 2 कुठे जाणार? वरती जाणार. ठीक आहे. म्हणजे हा किती येणार? 2/3. क्लिअर. हा 3 वरती जाणार म्हणजे इथे येणार. म्हणजे हा 3 इथून कट होणार. हा 3 इथून कट झाला. ठीक आहे. तो किती आला? ओके 3/4 आला. 3/4 आला. 3/4 किती असतं रे बेटा? आता हा 10⁻⁴, 10⁻⁻3, 10⁻⁴, 10⁻⁻3 किती आलं? अरे 10⁻⁴, 10⁻⁻3 10. एक डेसिमल कॅन्सल 10. 3/4 4 मधला तिसरा हिस्सा म्हणजे 75%, 75%. ओके. 4 मधला 2%, 2 असेल तर इथं 50%. 4 मध्ये 3 भाग म्हणजे 75%. 4/4 म्हणजे 100%. ठीक आहे. सो 3/4 म्हणजे 0.75 इंटू 10. ओरली कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 3/4 म्हणजे 0.75. 0.75 इंटू 10 म्हणजे 7.5. 7.5 हा काय इटा आहे. इटाला युनिट काय असतं? इटाचं युनिट न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर. विस्कॉसिटीच्या वेळेस डिस्कस केला आपण. ओके. सो किती आला आन्सर? 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. क्लिअर. कॅल्क्युलेशनला तोडणं नाही. सिंपल अँड सॉफिस्टिकेटेड, नो कॅल्क्युलेशन. ओके. सो एवढंच करायचं असेल तर मग आपलं चालू द्या ट्रॅडिशनल मेथड. 4/3 चालू द्या. ठीक आहे. 0.75 तेच येणार. क्लिअर. एवढंही करता येत नसेल 10वीत ऍडमिशन घ्या. क्लिअर झाला का? So this is the first numerical that we have discussed. So eta coefficient of viscosity we have find out and it is comes to 7.5 Newton second per meter square. Clear? अरे yes or no झालंय का न्यूमरिकल? कळलं आहे? इटा विचारला. आता प्रत्येक वेळा इटाच विचारेल का? नाही विचारणार. बरोबर. काही विचारला विस्कस फोर्स विचारेल काही वेळा. बरोबर. काही वेळा विस्कॉसिटी देणार, विस्कस फोर्स देणार, कॉन्टॅक्ट सरफेस एरिया विचारणार.
ठीक आहे. कॉन्टॅक्ट सरफेस एरिया विचारणार, म्हणजे नंबर ऑफ न्यूमरिकल्स तयार होऊ शकतात, असं काही नाही एका फॉर्म्युल्यावर. कधी इटा विचारू शकतात, कधी विस्कस फोर्स विचारू शकतात, कधी ए विचारू शकतात, कधी वेलॉसिटी ग्रेडियंट विचारू शकतात. काही झालं तरी काय, जो विचारला आहे तो फाइंड आउट करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन, सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्लिअर. इथे जर डीव्ही बाय डीएक्स विचारला असता, डीव्ही बाय डीएक्स इकडे आला असता, एफ बाय ए इंटू इटा आला असता. क्लिअर. अशा टाईपचं पण एक न्यूमरिकल घेऊन घेऊया. झालं. करू इरेज, करू येस ऑर नो. ओके. नेक्स्ट न्यूमरिकल. आता जे न्यूमरिकल आपण घेणार आहोत हे दिलेलं नाहीये बोर्ड तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये, एक्झाम मध्ये, स्टेट बोर्डच्या एक्सरसाइज मध्ये दिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा आपण एखादं असो विस्कस फोर्स काय फाइंड आउट करून घेऊया. ठीक आहे. सो नेक्स्ट राईट डाऊन क्वेश्चन नंबर 122 फास्ट. आता हा क्वेश्चनला जास्त डिस्कशनची गरज नाही पडली. ओके. You can easily solve this particular question. Question number 122. Question number 122. Note down केला? अरे केलाय का note down? Yes. Question number 122. मेटल प्लेटचा क्रॉस सेक्शन एरिया म्हटलंय 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर. रस्ट कुठे ठेवलेला आहे, कुठे ठेवलेला आहे, मराठीत असं समजून घेत जा. तुमच्या ओन लँग्वेज मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या, तर न्यूमरिकलची भीती वाटणार नाही. अदरवाइज न्यूमरिकल पाहायला भीतात, भियायची गरज नाही. काय समजा मराठीत समजून घ्या ना. एक मेटल प्लेट ठेवलेली आहे, कशावर ठेवलेली आहे, एका ऑइलवर ठेवलेली आहे. त्या ऑइलची थिकनेस किती आहे, 1 mm थिक आहे. ओके. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणजे काय दिलेला आहे तुम्हाला, नीटा दिलेला आहे, इटा दिलेला आहे. ठीक आहे. फाइंड द ओरिजेंटल फोर्स रिक्वायर्ड टू मूव द प्लेट विथ स्पीड ऑफ 2 सेंटीमीटर पर सेकंड. आता इथे सेंटीमीटर आला, याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, इथे मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण डॉन जो आहे दॅट इज इटा जो आहे तो कशात दिलेला आहे तुम्हाला, इटा 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 इटा. सो इटा जो आहे, इटा इज इक्वल टू 1.55 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे. ठीक आहे. हा न्यूटन मध्ये, सेकंड मध्ये, मीटर स्क्वेअर मध्ये आहे. ठीक आहे. याला चेंज नाही करायचं. ओके. कारण हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नुसार पहिलाच रूल आहे आपला, कॉन्स्टंट नुसार युनिट कन्वर्जन करायचे. काय सांगितलं, कॉन्स्टंट नुसार युनिट कन्वर्जन करायचे. कॉन्स्टंट मध्ये तिकडे आपला आला होता यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, शियर मॉड्युलस. इथे कॉन्स्टंट काय, न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला बाकी सगळे याच्यानुसार कन्वर्ट करायचे, याला त्याच्यानुसार कन्वर्ट करायचं नाही. ठीक आहे. हा. क्लिअर. चला बघूया क्वेश्चन. बघा करताय सॉल्व, व्हेरी सिंपल. मेटल प्लेट ऑफ एरिया दिलेला आहे, ए इज इक्वल टू, नोट डाऊन करा. नोट डाऊन करता, लिहिलंय, नोट डाऊन केलंय का सांगा. डायरेक्टली बोर्डवर जाऊन सॉल्व करायचं. A metal plate of area A is equal to, yes, note down given data. Given A is equal to, A किती दिलाय, 5/5 सेंटीमीटर. म्हणजे किती आहे डायरेक्ट सांगा. 5/5 म्हणजे किती होतं, 25 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे. मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, बरोबर. सो 25 इंटू 10⁻⁴ मीटर सेंटीमीटर टू मीटर किती होतं, -2. किती होतं, -2 मीटर. -2 चा पण काय आहे, स्क्वेअर घ्यावा लागेल, बरोबर आहे. सो -2 चा स्क्वेअर किती येणार, -4 येणार. काय ना, -4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. हा झाला कन्वर्ट. रेस्ट ऑन अ लेयर ऑफ कस्टर्ड ऑइल 1 mm थिक. त्याची थिकनेस दिलेली आहे, थिकनेस ऑफ ऑइल इज 1 mm. 1 mm म्हणजे किती मीटर, 10⁻³ -3.
10⁻³ मीटर, whose coefficient of viscosity म्हणजे इथा is equal to 1.55 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तिकडे मीटर स्क्वेअर खाली वरती लिहिला म्हणजे -2 येणार. फाइंड द होरिझोंटल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द मेटल प्लेट. तुम्हाला काय विचारलेलं आहे की तुम्हाला होरिझोंटल फोर्स किती लागेल तो प्लेट मूव्ह करण्यासाठी. म्हणजेच काय विचारलेलं आहे तुम्हाला, कोण सांगेल. अरे तो प्लेट मूव्ह करायची आहे जागेवरून. आता इथे डायग्राम ड्रॉ करत नाही, पहिल्या डायग्राम ड्रॉ केली आपण, त्याच टाइपची डायग्राम येणार. क्लिअर. ती मेटल प्लेट जी आहे ती मूव्ह करायची आहे फ्रॉम दॅट प्लेस. सो यू हॅव टू डू द फोर्स अगेन्स्ट दी विस्कस फोर्स. हा विस्कस फोर्स एवढाच फोर्स लावावा लागेल तेव्हाच ती मूव्ह होणार. म्हणजेच तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, विस्कस फोर्सच फाइंड आउट करायचं. ठीक आहे. फाइंड द होरिझोंटल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द प्लेट विथ स्पीड ऑफ. म्हणजे तुम्हाला स्पीड पण दिलेली आहे. स्पीड किती आहे, v इज इक्वल टू, यस v इज इक्वल टू गिवन डेटाला कधी पण थोडीफार जागा सोडत चला, म्हणजे राहून जातं ना काही ना काही गिवन डेटा लिहायचं. त्यामुळे इथं दिलेली आहे स्पीड तुम्हाला 2 सेंटीमीटर पर सेकंड. चला याला कन्वर्ट करा मीटर मध्ये. अरे 2 into 10⁻⁻². ठीक आहे, झाला मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट. चला फॉर्म्युला लावा. कुठला फॉर्म्युला लावणार, कोण सांगेल. एकच फॉर्म्युला आहे सर, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सध्या परिस्थितीत आपल्याकडे. सो जस्ट अप्लाय दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. सो शॅल आय रफ दिस. रफ करू का, नाही करायचं तर राहू द्या. ठीक आहे, इथे कुठेतरी मी सॉल्व्ह करतो. सो डायरेक्ट सोल्युशन नाव गिवन झालं. टू फाइंड नाव सोल्युशन मध्ये काय आहे. हा चला डिस्कस फोर्स फाइंड आउट करायचा. एफ इज इक्वल टू, पहिल्यांदा फॉर्म्युलाला 1 मार्क असतात. फॉर्म्युला काही नाही आलं फॉर्म्युला तरी लिहून ये जा पेपर मध्ये. काहीच नाही आलं सर, काहीच जमलं नाही सर, फॉर्म्युला तरी लिहून या. सो इटा ए इंटू डीव्ही बाय, असं होणार नाही शक्यतो, काहीतरी लिहिता येणार. ओके. एवढे पण खराब मुलं नाही आहेत तुम्ही. ठीक आहे. एफ इज इक्वल टू इटा ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. काय फाइंड आउट करायचं, विस्कस फोर्सेस. राहू द्या एफ त्या साईडला. ओके. काही दुसरं काही विचारलं का याच्यामधलं, जे विचारलं असतं त्याला तिकडे फेकलं असतं, बाकीचं इकडे घेतलं असतं, पण तसं काही नाही. एफच विचारलं, एफ राहू दे तिकडे. सो 1.5. ठीक आहे. इटा इंटू एरिया किती आहे, एरिया. अरे एरिया कुठं गेला, 25 इंटू 10⁻⁻⁴ and 3 into 10⁻⁻⁴ into dv by dx. dv म्हणजे वेलॉसिटी घ्यायची, सरळ उचलायची. 2 into 10⁻⁻². हा जो म्हणजे काय घ्यायचा, थिकनेस घ्यायचा. ठीक आहे. किती आहे वेलॉसिटी, ऍक्च्युली दिस इज नथिंग. ही वेलॉसिटी थिकनेस पासून जाऊ द्या, त्याच्याबद्दल जास्त डिस्कशन नको. ओके. सो dv by dx, x किती आहे, dx. थिकनेस 10⁻⁻³ काही झालं चालते सर, बरोबर. हे सगळे जे मायनस वाले आहेत ते जे काही 10⁻⁻ वाले आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करायचं. ठीक आहे, सगळ्यांना एकत्र करायचं. तो 1.55 इंटू 10⁻⁵ इंटू काय येणार इथे 2. ओके. 2 इंटू 10⁻⁻⁴ 10⁻⁻² किती झाला, 10⁻⁻⁶. ठीक आहे. इंटू 10⁻³ खाली आहे, वरती गेल्यावर तर 10⁻³ होणार. ठीक आहे, एवढे हुशार आहात तुम्ही. ओके. आता हे कॅल्क्युलेशन एक तर लॉग टेबलनी सॉल्व्ह करा. हे कॅल्क्युलेशन लॉग टेबलनी करायची गरज आहे का, काहीच करायची गरज नाही लॉग टेबलनी. बघा कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असेल तर त्याची पण ट्रिक सांगितली मी तुम्हाला. बाय युझिंग लॉग टेबल टाकायचं, बाकी सगळं आपलं मॅन्युअली करायचं. ओके. ऑफलाईन आल्यावर आणखी एकदा ट्रिक सांगेल मी तशी त्याची. ओके. सध्या आता इकडे रफ केलं चालेल का, चालतंय ना, काहीच प्रॉब्लेम नाही रफ करायला. ओके. so F is equal to, okay, so F is equal to F viscous force is equal to, चलो बताओ बच्चों,
इसका मल्टीप्लीकेशन कितना आएगा 1.55 नहीं आता सर, फिर भी लिख दो 1.55. अरे 25 इंटू 2 म्हणजे किती झाला 50 झाला. 25 दुने 50, 25 2050. 50 ला मी असं लिहितो बघा 50 इंटू 10⁻⁻10. ठीक आहे, म्हणजे इथं 10 आला. जाऊ द्या लिहा ना सर, एक स्टेप वाढेल तुमची. ठीक आहे, म्हणजे फक्त स्टेप वाढवायचं काम तुम्हीच करायचं. 10⁻3. ठीक आहे. अरे 50 आहे, 50 ला 5 इंटू 10 लिहू शकतो. आता मला सांगा 1.55 इंटू 5 चं मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकत नाही. अरे करू शकत नाही का, ते पण करून देऊ.